रात्रीचे साधारण 8 वाजले आहेत. ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स राज्यात सिडनी शहराच्या दक्षिण पश्चिम दिशेला जाणाऱ्या ह्यूम हायवेवर एक लांब सुनसान स्ट्रेच आहे. दिवसा हा रस्ता गजबजलेला असतो, पण रात्री इथे फक्त अंधार, थंड वारा आणि क्वचित एखाद्या ट्रकचा आवाज ऐकू येतो. त्या अंधाऱ्या रस्त्याच्या कडेला एक तरुण प्रवासी उभा आहे. त्याच्या पाठीवर बॅकपॅक आहे, हातात पेपर मॅप आहे आणि चेहऱ्यावर थोडासा थकवा असला तरी डोळ्यात अजूनही उत्साह दिसतो. तो येणाऱ्या गाड्यांकडे आशेने पाहतो, कारण त्या काळात हिच हायकिंग करणं अगदी सामान्य मानलं जात होतं. काही गाड्या पुढे जातात, कोणी थांबत नाही आणि मग दूरवरून एक गाडी येते. तिचे हेडलाईट्स त्याच्या चेहऱ्यावरती पडतात आणि ती हळूहळू त्याच्या समोर येऊन थांबते. काच खाली होते आणि आत बसलेला माणूस शांतपणे म्हणतो, "हॉप इन, आय विल ड्रॉप यू." तो गाडीत बसतो आणि त्या क्षणापासून त्याचा प्रवास पूर्णपणे बदलतो. त्याला वाटतं की तो पुढच्या डेस्टिनेशनकडे जात आहे, पण खरं तर तो एक अशा प्रवासाला निघालेला असतो जिथून परत येणं हे शक्य नसतं. नमस्कार मित्रांनो, काही क्राईम स्टोरीज अशा असतात ज्या फक्त घटना नसतात, त्या आपल्याला स्वतःबद्दल विचार करायला भाग पाडतात. आज आपण अशाच एका घटनेबद्दल बघणार आहोत आणि ती म्हणजे बॅकपॅकर मर्डर्स. 1990च्या दशकामध्ये ऑस्ट्रेलियामध्ये बॅकपॅकर्सचा एक ट्रेंड होता, म्हणजे बॅकपॅक करून फिरायला जाणं. हा प्रवास म्हणजे फ्रीडम, एक्सप्लोरेशन आणि नवीन अनुभव मानलं जात होतं. लोक अनोळखी लोकांवरती विश्वास ठेवत होते, पण कधी कधी हा विश्वासच एक सापळ्यासारखा ठरू शकतो आणि लोक नकळतपणे एका धोकादायक परिस्थितीमध्ये अडकतात. 1992 मध्ये डेबोरा एव्हरेश आणि जेम्स गिब्सन हे एक तरुण कपल असाच एक निर्णय घेतं. रोजच्या आयुष्यापासून काहीतरी दूर जाऊन ॲडव्हेंचरस आणि काहीतरी आठवणी निर्माण करण्यासाठी ते ऑस्ट्रेलिया फिरण्याचा निर्णय घेतात. डेबोरा शांत, साधी आणि जग बघण्याची इच्छा असलेली मुलगी होती, तर जेम्स एनर्जेटिक, ॲडव्हेंचरस आणि प्रत्येक क्षण जगणारा मुलगा होता. ते दोघं एकत्र होते हा त्यांच्या आयुष्यातला कदाचित सगळ्यात सुंदर असा क्षण होता. ते दोघे ऑस्ट्रेलियामध्ये येतात, हायवेवरती फिरत असतात, लिफ्ट घेतात, लोकांशी नकळतपणे बोलत असतात, सहज बोलत असतात. त्यांच्या दृष्टीने हा एक फ्रीडम होता, ॲडव्हेंचर होता, पण त्यांना हे माहिती नव्हतं की त्यांचा हा प्रवास त्यांना एका अशा व्यक्तीकडे घेऊन जात आहे जो त्यांच्या आयुष्याचा शेवटचा प्रवास ठरू शकतो. एका संध्याकाळी ते हायवेच्या कडेला उभे होते. सूर्य मावळत होता आणि रस्ता हळूहळू शांत होत चालला होता. त्यांनी एका गाडीला हात दाखवला आणि ती गाडी थांबली. त्या गाडीत बसलेला माणूस पहिल्या नजरेत अगदी साधा वाटत होता. त्याच्या चेहऱ्यावर काहीही वेगळं नव्हतं. त्याचा आवाज काम होता आणि तो कुठल्याही इतर माणसासारखा वाटत होता आणि कदाचित म्हणूनच तो जास्त धोकादायक होता. आपल्याला वाटतं डेंजर म्हणजे काहीतरी वेगळं दिसेल, पण कधी कधी डेंजर हे आपल्यासारखंच असतं आणि हा माणूसही तसाच होता. तो हायवेवरती फिरायचा, लोकांशी ओळख निर्माण करायचा आणि त्यातून कोणतरी व्हलनरेबल आहे का हे पाहायचा, त्यांच्याशी गप्पा मारायचा, लोकांशी बोलून त्यांचा विश्वास जिंकायचा आणि त्यांना तो आपल्या गाडीमध्ये बसवायचा. पण एकदा त्यांनी त्याच्या गाडीमध्ये बसण्याचा निर्णय घेतला की ते परत आपल्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचत नव्हते. तर हा लोकांना आपल्या गाडीमध्ये बसवायचा, त्यांना घेऊन जायचा आणि त्यांचा खून करायचा.
आणि त्याचे खून करण्याची पॅटर्न हा एक विशिष्ट वेगळ्या पद्धतीचा होता. तो लोकांना टॉर्चर करायचा आणि त्यातून आनंद घ्यायचा. काही दिवसांनी इन्व्हेस्टिगेशनमध्ये एक नाव पुन्हा पुन्हा समोर येऊ लागलं आणि ते म्हणजे इव्हान मिलट. बाहेरून पूर्णपणे सामान्य दिसणारा पण आतून एक थंड, गणिती आणि एक शिकारी प्रवृत्तीचा असणारा हा माणूस होता. सुरुवातीला सगळं अगदी नॉर्मल होतं. गाडी हलकं कॉन्व्हर्सेशन सुरू होतं, पण काही वेळाने गाडी मेन रोडला जाऊन एका छोट्या अरुंद रस्त्यावर वळली. जेम्सने हलकंसं विचारलं, इज दिस द राईट वे? आणि त्या माणसाने हसत उत्तर दिलं, शॉर्टकट आहे. रस्ता हळूहळू अरुंद होत गेला. दोन्ही बाजूंना झाडं दाट झाली आणि काही वेळातच आकाश दिसेनासं झालं. गाडीत शांतता पसरली. डेबोरा खिडकी बाहेर पाहत होती आणि तिला जाणवत होतं की काहीतरी बरोबर नाही. पण आता खूप उशीर झाला होता. त्या काही मिनिटांमध्ये गाडीमध्ये असं काही मोठं घडत नव्हतं, पण एक शांतता होती. तो माणूस जास्त बोलत नव्हता आणि तो सारखा सारखा मागच्या रिअर व्ह्यू मिरर्समध्ये डेबोरा आणि जेम्स यांच्याकडे पाहत होता. ही नजर ही साधी नव्हती, ती पाहणारी होती, मोजणारी होती. तो त्यांना घेऊन जातो बेलांगो स्टेट फॉरेस्ट या फॉरेस्टच्या दिशेने. हे जंगल हे पूर्णपणे आयसोलेटेड होतं. तिथे ना सिग्नल, ना आवाज, ना कोणतं नेटवर्क. पूर्णपणे भयान शांतता आणि ही शांतताच एक प्रकारची भीती निर्माण करत होती. तो माणसांना फक्त मारत नव्हता, तो माणसांमध्ये भीती निर्माण करत होता, त्यांना मानसिकदृष्ट्या तोडत होता. आणि त्याच्यासाठी हे फक्त एक गेम होतं, कंट्रोल आणि पॉवर गेम. आणि कदाचित त्या क्षणी डेबोरा आणि जेम्स यांना कळलं होतं की आपण ज्या माणसावरती विश्वास ठेवला त्यानेच आपला घात केलेला आहे. हळूहळू ही गोष्ट एक आयसोलेटेड घटना राहिली नाही. अजून लोक गायब होऊ लागले. त्यात होती कॅरोलिन क्लार्क, इंग्लंडमधून आलेली 21 वर्षांची इंडिपेंडंट मुलगी. कॉन्फिडंट होती आणि तिला वाटत होतं की ती सुरक्षित आहे. पण एक दिवस तीही गायब झाली. आणखी एक नाव या यादीमध्ये जोडलं गेलं, जॉन वॉल्टर्स. ती तिच्या मैत्रिणीसोबत प्रवास करत होती आणि त्यांनीही हे बॅकपॅकिंग्स करून ॲडव्हेंचर्स केलं. पण त्या दिवशी त्यांनी ज्या गाडीत बसण्याचा निर्णय घेतला ती गाडी चुकीच्या दिशेने जात होती. 1994च्या सप्टेंबर महिन्यामध्ये बेलांगो स्टेट फॉरेस्टमध्ये एक माणूस असाच फिरत होता. तो फक्त निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आला होता. पण त्याला तिथे दिसलं जमिनीमध्ये, मातीमध्ये गाडलेलं पांढरं असं काहीतरी. पण ते पांढरं असं नसून ती माणसाची हाडं होती, माणसाची रिमेन्स होते. त्यानंतर इन्व्हेस्टिगेशन चालू झाले. पोलीस आले आणि त्यामध्ये सापडले डेबोरा आणि जेम्स यांची सुद्धा रिमेन्स, यांची सुद्धा हाडं. सगळे पुरावे एकत्र आल्यावर एकच नाव समोर आलं आणि ते म्हणजे इव्हान मिलट. त्याच्या घरातून सापडलेले पुरावे आणि विक्टिम्सचे बिलॉंगिंग्स, विक्टिम्सच्या वस्तू, मोबाईल फोन असेल किंवा डायरी असेल काहीतरी, त्यामुळे त्याला अटक करण्यात आली आणि कोर्टमध्ये त्याच्यावरचे आरोप हे सिद्ध झाले. त्याला शिक्षा झाली. पण ही स्टोरी इथे थांबत नाही, कारण ही एक रियालिटी चेक आहे. ही फक्त क्राईम स्टोरी नाही. आपण कितीतरी सहजतेने एखाद्या अनोळखी माणसावरती, एखाद्या स्ट्रेंजरवरती विश्वास ठेवतो आणि तो विश्वास असाच धोकादायक ठरू शकतो. पुढच्या वेळी तुम्ही एखाद्या अनोळखी व्यक्तीवरती विश्वास ठेवाल तेव्हा घाबरू नका, पण विचार मात्र नक्की करा. कारण कधी कधी सर्वात धोकादायक गोष्ट ती असते जी सगळ्यात नॉर्मल वाटते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.